या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे। सगळ्यांना मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाकडे जाते। आणि दुसरीकडे अवस्था काय आहे? दुसरीकडे राहुल गांधींना केवळ इंजिनच आहे, त्यांच्या ट्रेनला बोग्याच नाही आहे, तिथे फक्त इंजिन आहे। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे। तिथे एकही डब्बा नाही आहे, तिथे केवळ इंजिन आहे। आणि बंधू भगिनींनो, इंजिनमध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा असते का? सांगा, असते का? नसते। त्या ठिकाणी केवळ ड्रायव्हर बसतो। राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे। उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे। आणि शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रियाताईंना जागा आहे। तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे। ज्या क्षणी स्मिताताई वाघ यांच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल, त्या क्षणी जळगावची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासनं आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी जे लोक येऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, त्यांना ऐरणी भाषेमध्ये तुम्ही सांगा, डोका माने घुसा आणि कोठे बी पुसा। अशा प्रकारे यांची अवस्था आहे। आणि म्हणून या सगळ्या लोकांना हे सांगा, आम्ही केवळ आणि केवळ या ठिकाणी मोदीजींच्या सोबत आहोत। बंधू भगिनींनो, मोदीजींनी या देशामध्ये एक मोठा चमत्कार केला। 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर हे मोदीजींनी आणलं। 10 वर्षात 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं झोपडीतनं पक्क घर दिलं। 10 वर्षामध्ये 50 कोटी घरांमध्ये गॅसचं सिलेंडर आणि चुला दिला। 10 वर्षामध्ये 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय दिलं। 10 वर्षामध्ये 70 वर्षात ज्या 60 कोटी लोकांकडे पिण्याचं पाणी आलं नव्हतं, ज्या 60 कोटी लोकांना त्या ठिकाणी आया बहिणींना हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं, विहिरीवर जावं लागायचं, सार्वजनिक नळावर जावं लागायचं, त्या 60 कोटी लोकांच्या घरी 10 वर्षामध्ये मोदीजींनी शुद्ध पिण्याचं पाणी आणलं। मोदीजींनी 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत नावाच्या योजनेत 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत दिला। आणि आता तर 60-70 वर्षाच्या वर प्रत्येकाला सगळ्या प्रकारचा इलाज मोफत, गोळ्या, इंजेक्शन, औषधी, ऑपरेशन सगळं फुकट देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला। 80 कोटी लोकांना मोदीजी 2020 सालापासून मोफत रेशन देतात आणि पुढचे 5 वर्ष या 80 कोटी लोकांना मोदीजींच्या माध्यमातून मोफत रेशन मिळणार आहे, ज्यामध्ये 7 कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले आहेत। 60 कोटीपेक्षा जास्त तरुणांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं। 10 लाखापर्यंतचं लोन, त्या ठिकाणी कुठलंही तारण नाही, कुठलाही गॅरेंटर नाही, अशा प्रकारचं हे लोन त्या ठिकाणी मोदीजींनी दिलं। पूर्वी एखादा तरुण बँकेत गेला तर त्याला विचारायचे तारण ठेवायला जमीन आहे का, कोणी सरकारी व्यक्ती तुझी गॅरंटी घेईल का? पण आता मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि आता तर 10 लाखाच्या ऐवजी 20 लाखाचं लोन बिना गॅरंटरचं या ठिकाणी मिळणार आहे। आणि ज्या 60 कोटी लोकांना हे लोन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये 50% जास्त आमच्या माता भगिनी आहेत, ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत। मोदीजींनी देशामध्ये 80 लाख बचत गट तयार केली, 8 लाख कोटी रुपये त्याला दिले, 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं। आणि आता त्यापैकी 3 कोटी महिलांना मोदीजी लखपती दीदी बनवत आहेत आणि हळूहळू या सगळ्या 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा कार्यक्रम
या ठिकाणी मोदीजींनी सुरू केला आहे. माता भगिनींनो, तुमच्याकरता मोदीजींनी जे काम केलं आहे यापूर्वी या देशामध्ये कोणीच केलं नव्हतं. आणि आता तर आमच्या एक स्मिताताई या ठिकाणी चालल्यात. पण मोदीजींनी सांगितलं 2026 नंतर हा जो मंच आहे यातला अर्धा मंच हा महिलांकरता रिझर्व असणार आहे. कारण 2026 नंतर देशाच्या लोकसभेमध्ये 33% खासदार महिला आणि देशाच्या विधानसभेमध्ये 33% आमदार महिला जाणार आहे. महिलांना खऱ्या अर्थानं अधिकार देणारा नेता जर कोणी असेल तर तो आपले मोदीजी आहे. म्हणून सगळ्या महिलांनी एकदा मोदीजींकरता जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवा. आज आपण पाहू शकतो समाजातल्या प्रत्येक घटकाकरता मोदीजींनी काम केलं. आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी 24,000 कोटी रुपयाची योजना आणली.